नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्लॉगमध्ये। तर आज मोफत नेत्र तपासणी कॅम्प आहे आपल्या कॉलेजला, तर चला दाखवतो तुम्हाला कसं आहे काय आहे। तर चला बघत राहा व्लॉगला। तर मित्रांनो हे बघा आपले मित्रमंडळी, हे आमची DMS मॅम हॉस्पिटलची आहे। begin this event on a positive and divine note, may I request all the dignitaries to kindly come forward for the lighting of the lamp. समस्त अंधकार व्हिडिओ घेतो ना, फोटो घेतो ना। I would like to request Dr. Samir Chaudhary sir to please felicitate Rajendra Kumar Rao. सर का 2 मिनटं। Like to request Rajendra sir to please felicitate Dr. Abhijit Phedkar sir and his team. I would like to request Dr. Sudarshana Valle ma'am to please felicitate Dr. Vibhuti Gavit ma'am. तो उद्घाटन होत आहे। तर या कार्यक्रमाला शांता लक्ष्मी हॉस्पिटल नंदुरबार आणि जे शांता लक्ष्मीचे अतिथी आले आहेत, ज्यांनी मुंबईहून इथे दवाखाना केला, ते इथे स्थानिक आहे, त्यांना सर्व गोष्टी माहीत आहेत आणि ते फार मोठ्या ठिकाणी बोलले आहे। असे राजेंद्र दादांना मी अभिनंदन करतो की त्यांना मागच्याच महिन्यामध्ये एक लोकमतचा सर्वात मोठा पुरस्कार अभिमानाची गोष्ट आहे की इतका मोठा पुरस्कार आपल्या सोबत राहणाऱ्या, सोबत काम करणाऱ्या अशा एका मोठ्या नेत्याचा आपला झाला, त्याबद्दल मी दादांचं खरंच मनपूर्वक अभिनंदन करतो। आज तुम्हाला कन्फर्म नाही की आजच आहे की नाही, पण ताईंचा वाढदिवस आहे आणि त्यांनाही वाढदिवसाच्या शुभेच्छा मी देतो या कार्यक्रमाच्या निमित्ताने। या निमित्ताने आपल्याला आपण शिबिर जे आहे आपण वेगवेगळं आहे, आपल्या सगळ्यांचं या शिबिरामध्ये मी मनपूर्वक स्वागत करतो। साधारणतः 3 महिन्यापूर्वी आपण या शिबिराची सुरुवात केली होती। 3 महिन्यापूर्वी इथंच लोकांपर्यंत आपल्याला पोहोचता यावं, लोकांच्या घरापर्यंत आपल्याला पोहोचता यावं आणि त्यांचे जे काही डोळ्यांचे प्रॉब्लेम आहेत ते आपल्याला सोडवता यावेत। ज्यांना मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेची ऑपरेशनची गरज आहे त्यांचं मोफत याच्यामध्ये आपण त्यांना शस्त्रक्रिया आपण करून देऊ आपल्या कांताराम शाळा रुग्णालयाच्या माध्यमातून। जसं अभिजित सर म्हणाले होते की आम्ही गेला कॅम्प 3 महिना पहिले घेतला होता आणि आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला होता। या कॅम्प घेण्याचा उद्देश हेच होता की जवळपासच्या गावांमध्ये कॅटरॅक्ट किंवा मोतीबिंदू आपण जे म्हणतो ह्याची जागरूकता करणं आणि मोतीबिंदू हा मला वाटतं 50-60 वयातले जे एज ग्रुप असतात त्याच्यामुळे कॅटरॅक्ट बद्दल प्रॉपर माहिती असणं स्टुडंटनाच नाही, पण आपले जे इथे आलेले लोक आहेत, भगिनी आहेत, भाऊ आहेत, त्यांनाही माहीत असणं गरजेचं आहे की जेव्हा दुप्पट दिसतं किंवा 2 एकाच वस्तू डबल दिसतात किंवा अंधारात दिसत नाही, तर हे सबको
सरक समृद्धी. नाही